नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे. मी आहे भंडारा डोंगर या ठिकाणी. भंडारा डोंगर या ठिकाणी जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुप यांनी जो सत्कार म्हणजे वयस्कर माणसं महाराष्ट्र म्हणजे जे आपल्या मावळ तालुक्यामध्ये खरंच कुठेतरी चांगलं काम करतात ते एक वयोवृद्ध असो किंवा त्यांचा सन्मान ठेवला आहे. खरंच काय सन्मान आहे आपण जाणून घेऊ. भंडारा डोंगर या ठिकाणी सर्व 400-500 लोक एकत्र जमले. पूर्ण आपल्या मावळ तालुक्यातील पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय असो किंवा जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुपचे जे सदस्य आहे हे भंडारा डोंगर या ठिकाणी जमले व चांगल्या व्यक्तींचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला या ग्रुपतर्फे. महाराज काय सांगू शकता महाराज तुम्ही? रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी जगाचे गुरु संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर या ठिकाणी जय जवान जय किसान शेतकरी राजाच्या ग्रुपच्या वतीने काही ज्येष्ठ मार्गदर्शक शेतकरी वारकरी यांचा सन्मान या ठिकाणी सर्व मंडळाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. आणि म्हणून आज या उपक्रमाला वर्ष होत असताना 5 व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. त्यामध्ये माळसकर असतील, 10 तोंडे असतील, हरिभक्तपारायण, आढाव बाबा, ज्येष्ठ विनेकरी या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून अशी माणसं समाजामध्ये काम करत असताना कुठंतरी त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आहे हेतूने आम्ही जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने अशी माणसं निवडलेली आहेत की समाजामध्ये शेतकऱ्यामध्ये वारकऱ्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे त्यांचा या ठिकाणी आज सन्मान होत असताना आज पवित्र स्थान भंडारा डोंगर या ठिकाणी त्यांचा सन्मान होणं त्यांच्या भाग्यात आहे. आणि आमचंही भाग्य आहे की आमच्या हातून किंवा आमच्या मार्गदर्शनाने किंवा आमच्या जय जवान जय किसानच्या वतीने त्यांचा सन्मान होत आहे. आणि म्हणून मी त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो. असं समाजकार्य त्यांच्या हातून व्हावं अशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. राम. बाबा तुमचा परिचय द्या आणि तुमचा सन्मान या शेतकरी राजा ग्रुप ने केला. अजूनपर्यंत तुमचा सन्मान कोणी केलता का? कुणी पण आज तुमचा सन्मान यांनी केला भंडारा डोंगर या ठिकाणी. काय वाटलं तुम्हाला? आनंद वाटला. काय सांगू शकता तुम्ही अजून दुसरं कार्य त्यांचं घडत बाबा? आज कारण की तुम्ही खरंच कुठेतरी वयोवृद्धांना घेऊन तुम्ही म्हणजे पुढाकार घेतात. आज या भंडारा डोंगर या पवित्र स्थानी तुकोबाराच्या जन्म असणाऱ्या या तुकोबारा भंडारा डोंगरावरती आज जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने ज्यांचं योगदान आमच्या तालुक्यामध्ये आहे, मावळ तालुक्यामध्ये नाणे मावळ, आंधर मावळ, पवन मावळ आणि आमच्या ह्या वारकरी जय जवान जय किसान मंडळाच्या वतीने आणि गेले वर्षभर आम्ही हे कार्य या ठिकाणी करतो आहोत. दर महिन्याला आमची भंडारा डोंगरावरती मिटिंग होती आणि आम्ही असा सर्वांनी संकल्प केला. मग आमचे राजारामा आसवले असतील, सभापती संतजी कुंभार असेल, दिलीप महाराज खेगरे असेल, आमची असंख्य मंडळी यामध्ये सुभाजी महाराज धामणकर असेल, या सर्वांच्या योगदानातून आणि हे असा हा वयोवृद्ध असणारा ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचा आमच्या हातून हा सन्मान व्हावा. एक शेतकरी राजा आणि गाईचं असणारं गोधन आणि झाड लावणं त्यांचं संगोपन करून एक वारकरी शेतकरी आणि असणार ह्या वयोवृद्ध जाणकर माणसांचं मग दातोंडे काका मावशा असो, माळसकर काका मावशा असो, आमचे सासू तुकारामजी आढाव मारला असो आणि यांचा या मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान केलेला आहे. असं त्यांना दीर्घ असं आयुष्य लाभो, त्यांची मनोकामना पूर्ण हो आणि असणार हा योगदान गेले 500 लोक आज या आमच्या या सभागामध्ये सर्व मावळ तालुके झालेले आहेत. असंख्य कार्यकर्ते, मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी शेतकरी हे सर्व या ठिकाणी सहभागी झालात. असाच आमचा कार्यरत वाढो, असाच त्यांचा सहभागी राहो अशीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बाबा खरंच तुम्हाला आज काय वाटते? कारण की तुमचा सन्मान आज पहिला झाला. माझा 80 वर्ष चालू झालं 1 जानेवारी पासून. माझा सत्कार जय 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 जवान जय किसान या मंडळाने ठेवलेला आहे. तर मला अतिशय आनंद वाटतो का आयुष्यात माझा पहिल्यांदा सत्कार आहे ना 80 वर्षाचा झाला हे मी समाधान मानतो.
म्हणजे तुमच्या पूर्ण कार्याची पोचपावती त्यांनी दिली. जे पूर्ण कार्याची पोचपावती दिली त्यांनी. तुम्हाला आनंद वाटला का? आनंद कुठेतरी वाटतो. म्हणजे माझं कुठेतरी समाजामध्ये कुठेतरी मी म्हणजे चांगलं काम केलंय, अगदी कुठेतरी अगदी आनंद वाटला मला. 500-600 लोकांमध्ये तुमचा 500-600 लोकांमध्ये माझा सत्कार झाला, यात मला समाधान वाटतं. आई काय सांगू शकता? काय सांगू, तुम्हाला काय आनंद वाटतो? चांगला आनंद वाटतोय. चालेल. अध्यक्ष काय सांगू शकता? खरं तुम्ही वयोवृद्धानं हे केलं म्हणजे धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. या व्यक्तीप्रमाणे आम्ही जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुपच्या माध्यमातून जे वयोवृद्ध आणि आमच्यामध्ये सहभागी होणारे असे आमचे मारुती दादा दहातोंडे हेही आमच्या मंडळामध्ये सहभागी आहेत. आणि अशा लोकांचा सन्मान करणं हेच आपलं भविष्य पुढच्या काळामधील असं एक तरुणाचे योग आहे. आणि हेच म्हणून आम्ही यावेळेला जे सन्मान केले ह्याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन आम्ही प्रत्येक वर्षी असा एक कार्यक्रम राबवणार आहे की प्रत्येक वर्षातून ह्या ठिकाणी आणि काही कार्यक्रम असे आम्ही राबवणार आहेत की संतांचे जे विचार आहेत हे पोहोचवण्यासाठी आम्ही अजून एक केंगरे महाराजांच्या माध्यमातून एक आम्ही प्रशिक्षण केंद्र असं उभं करणार आहे. कारण ही गरज आज त्याची राहिलेली आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे संप्रदाय हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आम्ही या संप्रदायामध्ये आम्हाला खूप मोठा आनंद झाला. त्याबद्दल आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. असंच इथून पुढे आमच्या जय जवान जय किसान शेतकरी राजाला सहकार्य करावं. अशाच प्रकारचं काम केल्यानंतर आपण गावामध्ये जाऊन झाडं लावू. झाडं लावल्यानंतर पुढील काळामध्ये आपण मुलांच्या काहीतरी खेळ घेतो. त्या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. बाबा आज काय सांगू शकता आजचा दिवस तुमचा? जय जवान जय किसान शेतकऱ्याच्या वतीने भंडारा डोंगरावर स्वागत झाले, अभिनंदन, आनंद झाला. महाराज काय सांगू शकता आजच्या दिवस? तुम्ही खरंच म्हणजे एवढी माणसं मावळ तालुक्यात पंचक्रोशीतून जमा झाली आणि सर्व वयस्कर माणसं आणि त्यांना कुठेतरी एक तुम्ही स्थान देताय. बरोबर आहे. आजचा दिवस एक आगळा वेगळा दिवस आहे आणि शेतकरी राजा ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी एक अतिशय चांगला उपक्रम की ज्यांनी आयुष्यभर आपल्या मातीची आपल्या असणाऱ्या गोधनाची सेवा केली अशा शेतकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान केला. हा एक आदर्श असा सन्मान आहे. मी मगाशी बोललो की त्या सन्मानाचं स्वरूप काय आहे यापेक्षा त्याची जाणीव या लोकांना आहे हे फार महत्वाचं आहे. कारण अशा प्रकारचं काम आणि त्याची जाणीव करणारी जी काही मंडळी आहेत या मंडळीचं काम निश्चितपणे पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी समाजाला एक दिशा देणारं काम ठरणार आहे. अशा प्रकारचे यांना मी या सर्व कार्यक्रमाबद्दल घेतल्याबद्दल या मंडळात मी आभार व्यक्त करतो. महाराज पण आजकाल काय चाललंय की वयस्कर माणसं वृद्धाश्रम मध्ये जातात आहे आणि तुम्हीच ही गोष्ट म्हणजे ही जी मी बघतोय आज तुम्ही त्यांचा सन्मान केलाय, कुठेतरी देशाला एक वेगळा संदेश आहे. काय होतंय की ज्या आताच्या युगामध्ये काम झालं की माणसाची किंमत संपते, पण खरं परमार्थ असं सांगतो की वयोवृद्ध लोकांना जसं वय वाढलं की संसारात किंमत कमी होते, पण वय वाढलं की परमार्थामध्ये किंमत वाढत असते. म्हणजे परमार्थिक विचार घेऊन काम करणारा हा जो ग्रुप आहे यांच्या माध्यमातून या वयस्कर लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही सेवा केली, जे काही आपल्या निसर्गाचं संगोपन केलं, आपल्या असणाऱ्या गावाकडच्या असणाऱ्या गोष्टीचं संगोपन केलं, त्यांना जपलं, त्या माध्यमातून त्यांच्या एक उत्तराई होण्याकरता या ग्रुपच्या वतीने हा सन्मान केलाय. अतिशय चांगला उपक्रम आहे, यांना मी शुभेच्छा देतो. कारण की अनुभव हे मोठा दांडगा असतो. अनुभव शिवाय काही नाही. कारण की त्यांचा तो अनुभव आहे 25, 30, 40, 50, 60 वर्षाचा अनुभव त्यांचा असतो. त्या अनुभवातून त्यांनी तो संसार उभा केलेला असतो. काही काही वयस्कर माणसं आता वृद्धाश्रमामध्ये आढळतात. वास्तविक असं आहे की ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपलं शिकवलं, मोठं केलं, सांभाळलं, आपल्या पायावरती उभं केलं, त्या आई वडिलांच्या विषयी एक आपली जबाबदारी असते. कारण पितृऋण आहे, मातृऋण आहे, देवऋण आहे, संतऋण आहे. त्यामधलं हे आई वडिलांचं ऋण सुद्धा फार मोठं आहे. वास्तविक आई वडिलांची सेवा केली, आई वडिलांच्या विचारात आपण राहिलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारची भक्ती करत सुद्धा त्या ठिकाणी एवढी गरज नाही. कारण आई वडील माता पिता हे प्रत्यक्ष भगवान स्वरूप आहेत, आपल्या संस्कृती सांगितले. त्याच माध्यमातून हा विचार या लोकांनी मांडला आणि तो आज या ठिकाणी सत्यतेमध्ये उतरवला. त्याबद्दल खूप आनंद होतोय. धन्यवाद.